नमस्कार. रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्राच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज एक नवीन माहिती, नवीन ॲड तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. आदिवासी विकास विभागाची ॲड आलेली आहे गट ड पदासाठी. ज्या विद्यार्थ्यांची 10वी झालेली आहे, त्या 10वी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय चांगली अशी पोस्ट असणारी ही भरती प्रक्रिया आता राबवण्यात येत आहे. या गोष्टी सगळ्या गोष्टींची जी डिटेल्स आहे, या माहिती आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यामध्ये पदं कोणते असणार आहे, त्याच्यानंतर त्याच्यात जागा किती आहे, त्याचा पगार काय असणार आहे, त्यानंतर अभ्यासक्रम काय असणार आहे, परीक्षा पद्धती काय असणार आहे, या सगळ्या गोष्टींचा जो मागोवा आहे, आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे. त्याच्यामुळे शेवटपर्यंत नक्की राहा आणि सगळ्यात महत्त्वाची गुड न्यूज जी आहे तुम्हाला मी लास्टला देणार आहे, लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये ज्या एकूण जागा असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, त्या असणार आहे आपल्या 416 जागा असणार आहे आणि चौकीदार हे पद असणार आहे आदिवासी विकास विभागाचे जे हॉस्टेल्स असतात किंवा जे ऑफिसेस असतात त्या ठिकाणी हे पद भरले जाणार आहे. त्याच्यामुळं जर तुम्हाला आरामशीर जॉब करून हे करायचं असेल, तर हे पद एकदम अतिशय चांगलं असणार आहे. त्याचं पेमेंट किती असणार, काय असणार, सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहे. पेमेंट जे असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, याचे 15,000 पासून याची तुमची बेसिक स्टार्ट होणार आहे आणि त्यानंतर तुमचा 47,600 पर्यंत म्हणजे S1चं जे स्केल असणार आहे तुम्हाला, S1 ह्या प्रवर्गाचं जे पे स्केल असणार आहे, ते स्केल ह्या पदासाठी तुम्हाला लागू असणार आहे. तर बाकीच्या ज्या डिटेल्स आपण त्या बघूया पुढे कशा पद्धतीने हे आहे. त्याच्यामध्ये जे अर्ज करण्याची जी मुदत चालू झालेली किंवा फॉर्म पूर्ण भरण्याची चालू झालेली ती 27 एप्रिलपासून फॉर्म चालू होणार आहे भरायला. किती? 27 एप्रिलपासून फॉर्म भरायची आपल्याला. त्याची लिंक 27 तारखेपासून ओपन होईल आणि लास्ट डेट जी आहे तर ती 18 मे पर्यंत आहे. त्याच्या अगोदरच फॉर्म भरून घ्यायची. लास्ट डेटची वाट बघायची नाही आपण. ॲड आली की 1-2 दिवसामध्ये फॉर्म भरून द्यायचे. त्याच्या कागदपत्रांची पूर्तता असेल, काय-काय लागतील सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहेत. टोटल जागा ज्या असणार आहेत त्या 416 जागा आहेत. बरोबर. त्या वेगवेगळ्या टप्प्यावरती आहे म्हणजे प्रत्येक विभागामध्ये वेगवेगळं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला ॲड जी आहे आपली त्या रिलायबल एस-पी-केच्या टेलिग्राम चॅनलवरती टाकलेली आहे ऑलरेडी. तिथं तुम्ही बघून घेऊ शकता. त्याच्यामध्ये कोणत्या विभागामध्ये आणि कोणत्या ऑफिसला किती जागा आहेत. त्याच्यामध्ये नाशिक आहे, चंद्रपूर आहे, गडचिरोली आहे. सगळे विभाग आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये ऑफिसेस पण दिलेले आहे त्यांनी. ते कुठं हॉस्टेलला आहे, कुठे ऑफिसला आहे, कुठे प्रकल्प अधिकारी कार्यालयामध्ये आहे. या सगळ्या गोष्टी डिटेल दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये ॲड नक्की तुम्ही आपल्या रिलायबल एस-पी-केचं जे चॅनल आहे टेलिग्राम त्याच्यावरती तुम्हाला ती बघायला मिळणार आहे. त्याच्यात पुढचा जो मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये शैक्षणिक अर्हता म्हणजे त्याच्यासाठी तुम्ही 10वी पास असणं गरजेचं आहे. बाकी कुठलीही अट नसणार आहे. तुम्ही 10वी पास असाल, त्याच्यामध्ये तुम्ही 35% वर जरी पास असाल तरी चालेल. नो प्रॉब्लेम. त्याच्यामुळे ते 10वी पासच्या विद्यार्थ्यांसाठी आणि जे विद्यार्थी आपले खास करून पोलीस भरती किंवा तत्सम पदांसाठी ट्राय करतात, अभ्यास करतात त्यांच्यासाठी ही अत्यंत चांगली पोस्ट म्हणजे तत्सम पद किंवा त्या समकक्ष असणारं पद असणार आहे. त्याच्यामुळे पे स्केल पण तसाच असणार आहे तुमचा आणि ड्युटीचं काय म्हणतात त्याला जास्त टेन्शन नसणारा हा जॉब असणार आहे. त्याच्यामुळे जे विद्यार्थी सैनिकी भरती किंवा पोलीस भरती किंवा तत्सम पदांसाठी अर्ज करतात किंवा तयारी करतात त्यांच्यासाठी अत्यंत छान असं पद असणार आहे. त्याच्यामुळं आणि याच्यामध्ये शैक्षणिक म्हणजे शारीरिक जी क्षमता असणार आहे म्हणजे त्याच्यामध्ये फिजिकल कुठलंही नाही तुमचं. त्याच्यामध्ये उंची किती लागेल, त्याच्यानंतर तुमची रनिंग आहे का, ग्राउंड आहे, गोळाफेक आहे, काहीही नाही. फक्त 10वी पास पाहिजे. एक एक्झाम होणार तुमची. एक्झामचा काय क्रायटेरिया मी तुम्हाला सांगतो. या सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळे फिजिकलची तयारी आहे का वगैरे तर तसं काही नसणार आहे. त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचे 2 मुद्दे होते आपले ते क्लिअर झालेले. त्याच्यामध्ये जे वयोमर्यादा असणार आहे, की सर आम्ही फॉर्म भरतोय, पण कुठपर्यंत भरता येईल आम्हाला? बरोबर. कमीत कमीत तर आपल्याला माहिती आहे 18 वर्ष वय कंप्लीट लागतं आणि जास्तीत जास्त जे आहे विद्यार्थ्यांसाठी आपल्या ओपन कॅटेगरीसाठी जे आहे ते 38 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येतो. अदर पदांसाठी पण प्रत्येक वेळेस वेगवेगळे असतात. तर ह्या पदासाठी 38 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे आणि जे एस-सी आणि एस-टी प्रवर्गातील विद्यार्थी आहे, आपले बांधव आहेत, त्यांच्यासाठी 43 वर्षापर्यंत सवलत. म्हणजे आपल्या ओपनसाठी 38 वर्ष, एस-सी, एस-टी जे आपले बांधव आहेत त्यांच्यासाठी 43 वर्षापर्यंत सवलत आहे आणि याच्यात खास करून जी संधी असणार आहे ती माजी सैनिकांसाठी असणार आहे. माजी सैनिकांसाठी याच्यामध्ये राखीव जागा दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे माजी सैनिकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. 43 वर्षापर्यंत माजी सैनिक पण अर्ज करू शकतात. बरोबर. तुम्ही ड्युटी केलेली त्याच्या पुढचं धरून 43 वर्षापर्यंत तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता आणि एक्झाम जी असणार आहे ती एकदम काय म्हणतात त्याला मॉडरेट लेव्हलची किंवा काय म्हणतात त्याला आपण सामान्य क्षमता जी असणार आहे त्या बेसवरती होणार आहे. त्याच्यामुळे त्याच्यात काय अडचण येणार नाही, की बाबा आम्ही आर्मी रिटायरमेंट झाल्यानंतर आमचा अभ्यास नसणार आहे. आम्ही आता सुरुवात केली तर पास होऊ का? या सगळ्या ज्या गोष्टी असणार आहेत त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं काय काम नाही. एकदम नॉर्मल पेपर असणार आहे त्याच्यामुळे लोड घ्यायचं काम नाही. पुढचा जो मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो आपला परीक्षा पद्धती कशी असणार आहे? त्याच्यामध्ये पेपर जो होणार आहे तो तुमचा 100 मार्कांचा म्हणजे सॉरी 100 प्रश्नांचा आणि 200 मार्कांचा. म्हणजे एका प्रश्नाला 2 गुण. 1 क्वेशन 2 मार्क.
बरोबर. 100 प्रश्न 200 मार्काचा पेपर होणार आहे. कट ऑफ लावला जाईल. कट ऑफमध्ये मग आपल्याला माहिती आहे जी सिस्टम आहे आपली स्पर्धा परीक्षेची त्यानुसारच होईल आणि त्याच्यामध्ये विषय कुठले-कुठले असणार आहेत. त्याच्यामध्ये असणार आहे तुमचा मोस्टली अतिमहत्त्वाचा विषय असणार आहे मराठी, इंग्लिश, त्याच्यानंतर गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य अध्ययन म्हणजे ज्याला आपण जी-के-जी-एस म्हणतो. जी-के-जी-एसमध्ये मग तुमचं सर्वच कोणतं इतिहास असेल, भूगोल असेल, नागरिकशास्त्र असेल, राज्यघटना असेल, अर्थशास्त्र असेल, चालू घडामोडी असेल, विज्ञान असेल आणि थोडाफार पार्ट तुमचा मग काय म्हणतात त्याला माहिती तंत्रज्ञानचा वगैरे आलाच येऊ शकतो. कारण ही एक्झाम जी आहे ती आय-बी-पी-एस घेणार आहे. एक्झाम कोणामार्फत घेतली जाणार आहे? आय-बी-पी-एस मार्फत घेतल्या जाणार आहे. त्याच्यामुळं पेपर सेटचा जो आपण मागचा अनुभव बघितला आय-बी-पी-एसचा, तर ह्या अशा पद्धतीने पेपर सेट असणार आहे. त्याच्यामध्ये मराठीचे जे असणार आहे तुमचे, मराठीचे 25 प्रश्न असतील, इंग्लिशचे 25 प्रश्न असतील, त्यानंतर गणित बुद्धिमत्तेचे 25 प्रश्न असतील आणि सामान्य ज्ञानाचे 25 प्रश्न. सामान्य ज्ञानमध्ये याच्यात काय येईल तुमचं? इथे सामान्य ज्ञानमध्ये जे काही जे सांगितले तुम्हाला मी विषय आपले. कोणते इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, सायन्स, चालू घडामोडी या विषयांचा समावेश याच्यामध्ये असणार आहे. त्याच्यामुळं लवकरात लवकर आपण फॉर्म भरायला सुरुवात ज्यावेळेस चालू होईल, त्यावेळेस आपण सुरुवात केली पाहिजे आणि याच्यामध्ये फीचा क्रायटेरिया काय असणार आहे? तर फी जी असणार आहे ती ओपन कॅटेगरीसाठी ₹1000 फीज असणार आहे आणि मागासवर्गीय जे आहे आपले बांधव त्यांच्यासाठी आर्थिक दुर्बल घटक म्हणजे की कोणते ई-डब्ल्यू-एसवाले आणि अनाथ असेल, त्यामध्ये दिव्यांग असतील यांच्यासाठी ₹900 फीज म्हणजे ₹100 कमी केलेली आहे आणि बाकीच्यांसाठी ₹1000 असणार आहे. त्याच्यामुळे फीजचा हा पूर्ण दिलेला आहे आणि माजी सैनिकांसाठी निःशुल्क असणार आहे. माजी सैनिकांकडून कुठल्याही प्रकारची फीज आकारली जाणार नाहीये. त्याच्यामुळे आपली ती बाजू महत्त्वाची असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. यानंतर आपली जी तयारी असली ती पूर्णपणे कंप्लीट झाली पाहिजे आतापर्यंत. त्याच्या बॅचेस ज्या आहेत त्या आपल्या रिलायबल एस-पी-केचं जे ॲप आहे त्या ॲपवरती तुम्हाला सरळ सेवेच्या सर्व बॅचेस भेटतील. त्याच्यामध्ये आदिवासी विकास विभागाची पण बॅच आहे. त्यानंतर आपल्या एम-पी-सीच्या आहेत आणि तलाठी वगैरे सर्व नगर परिषद सर्व भरतीच्या बॅचेस आपल्या रिलायबलच्या ॲपवरती उपलब्ध आहे. प्ले स्टोअरवरती जाऊन तुम्ही रिलायबल एस-पी-के नावाचं आपलं ॲप आहे ते इन्स्टॉल करून त्याच्यावरती पुढची प्रोसेस करून तुम्ही बॅचेसचा नक्कीच फायदा घेऊ शकता. खूप खूप शुभेच्छा तुमच्यासाठी. धन्यवाद.